काश्मीरी दगड फेकतात. हॅलो. आणि एक कोंबडी बाहेर आली आहे. हे बघा कसं मस्त बनवलंय, एक नंबर क्वालिटी. इथे मस्त बसलोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉग मध्ये. आता आपण समृद्धी एक्सप्रेसवेवर आहोत. ॲक्च्युली स्टेकेशनसाठी आपण एका छान प्रॉपर्टीला चाललो आहे. बाबा आहेत, आई आहे, शीतल, रित्वी, आम्ही सर्व निघालोय पूर्ण फॅमिली. सो बघूया आता ती प्रॉपर्टी कशी आहे, काय काय तिथे आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत का करायला वगैरे. बघूया आता, एक्सप्लोअर करूया ती प्रॉपर्टी. आणि छान आहे, मस्त आहे प्रॉपर्टी. मुंबईपासून फार अंतर नाही आहे. आसनगाव, शहापूर तुम्हाला माहीतच असेल. सो तुम्ही ट्रेननेही जाऊ शकता. आता आपण जिथे चाललो आहे तिथे. आणि कारने मुंबईपासून 1-1.5 तासाच्या डिस्टन्सवर आहे. बाय द वे समृद्धी एक्सप्रेसवेला आहे. आणि रस्ते तर बनवले आहेत, छान आहेत रस्ते. रस्ते म्हणजे छान नाही आहेत, बट मोठे जे काही करायचं होतं ते केलं आहे, छान केलं आहे. पण 120ची स्पीड लिमिट आहे, पण आपण गाडी नाही चालवू शकत त्या स्पीडने. 70-80नेच चालवावी लागते. म्हणजे आजच्या युगात पण असे खराब रस्ते, अनइव्हन रस्ते, तुम्ही स्टेबल नाही गाडी चालवणार. कधी पण बॉम्ब्स येतील, कधी पण उडणार. सो स्पेस टेक्नॉलॉजी वापरून खूपच भारी रस्ते बनले आहेत आपले. मस्त मस्त एकदम. एक्सप्रेसवे सोडला, समृद्धी एक्सप्रेसवे, आणि वाटेत थांबलो आहे. ॲक्च्युली ज्या प्रॉपर्टीत चाललो आहे त्यांनी विचारलेलं तुम्ही ब्रेकफास्ट करायला येणार आहेत का. मी म्हटलं करून येऊ. सो आता म्हणजे पोचायला आलो आहे. 5 किलोमीटर पण नाही आहे. सो आता इथे थांबून जरा थोडंसं खाऊन घेऊ काहीतरी. हाय माकडा, काय खाते तू? वडापाव. तुला वडापाव आवडत नाही ना? आम्ही मस्त आपली लाल करून, म्हणजे मी प्रॉपर्टीला बोललो आम्ही ब्रेकफास्टला येत नाही आहे कारण म्हटलं घरून वगैरे खाऊन येऊ किंवा वाटेत खाऊ. ॲक्च्युली डायरेक्ट आलो. मध्ये ट्रॅफिक लागली ॲज युजल कल्याणच्या एरियामध्ये. कल्याणवरून सगळीकडे ट्रॅफिकच होती. आणि आता समृद्धी डायरेक्ट लागला. सो खायचं राहिलेलं. आणि आता भूक वगैरे लागली. ॲक्च्युली रित्वीने काहीच खाल्लं नाही आहे. माहीत नाही, ती खात नव्हती. सो तिला गाडीत कसं तरी होत होतं. मे बी खाली पोटामुळे असेल, त्यामुळे थोडं खाऊन घेतो आहे. ए म्हातारी, भिवंडीच्या पुढे समृद्धी एक्सप्रेसवेला चढलो आणि लगेच आसनगाव शहापूरच्या एक्झिटला बाहेर पडलो. एक 30 किलोमीटर वगैरे होतो एक्सप्रेसवेवर. आणि त्याचे 55 रुपये टोल कट झाला. म्हणजे एंट्री केल्यावर एक टोल होता आणि एक्झिटला टोल. सो टोटल मिळून 55 रुपये कट झाले आपले. सो नॉट बॅड. म्हणजे आय थिंक 1.5 रुपये वगैरे पर किलोमीटर चार्जेस घेतात वाटतं ते. सो 30 किलोमीटरला 55 रुपये. इथे कार पार्क केली आहे. हे बघा इथे छान बैलगाडी वगैरे. ॲक्च्युली मी तुम्हाला लास्ट टाईमची प्रॉपर्टी दाखवलेली लोणावळा कामशेत जवळची, नेटिव्ह प्लेस म्हणून. सो हे पण काइंड ऑफ तसंच म्हणू शकतो आपण. इथे बैलगाडी वगैरे. आता वाटेत येताना यांचीच नर्सरी वगैरे, यांच्याकडे गाई वगैरे, बरंच काही आहे यांच्याकडे. सो तेच आता आपण एक्सप्लोअर करू की काय काय आहे यांच्याकडे. हा इथे असा रिसेप्शन एरिया आहे. त्यांना कॉल केलेला, इथे आत्ता कोणी नाही, इथे ते झोका वगैरे घ्यायला असं टायरचं युनिट बनवलं आहे मस्त. सावली पकडून कार लावली आहे आणि एक्सप्लोरेशन चालू आहे इथे यांची प्रॉपर्टी. हे बघा, हे विराह सिटी आपण इथे आलो आहे. आणि ही आणि अशा मल्टिपल प्रॉपर्टी नमस्ते नेटिव्ज म्हणून आहेत. सो ते ऑपरेट करतात आणि आपण त्यांच्या थ्रू आलो आहे. सो आत्ता आपण ज्या प्रॉपर्टीला आलो आहे त्याचं नाव आहे विरोहा सिटी. आणि इथे कम्प्लिटली मॅप त्यांच्याकडे काय काय आहे त्याचं. हे बघा इथे बघू शकता, शहापूर मुरबाड रोड.
आपण इथून एंट्री केली आणि त्याच्यानंतर आपण या वेने आलो आणि आता इथे आपण आय थिंक विलेज फूड स्टुडिओमध्ये. सो इथे गाई वगैरे बरंच काही आहे, तुम्ही चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला डेस्टिनेशन वेडिंग करायचं असेल तरीसुद्धा हे परफेक्ट स्पॉट आहे. जर तुम्हाला स्टेकेशनसाठी आमच्यासारखं यायचं असेल तरी हे परफेक्ट स्पॉट आहे. जर तुम्हाला वर्केशन करायचं असेल, म्हणजे आजकाल बऱ्याच लोकांना वर्क फ्रॉम होम असतं, घरी राहण्यापेक्षा त्या कुंदट वातावरणात राहण्यापेक्षा तुम्ही छान असं नेचरमध्ये येऊन काम करू शकता. सो त्या लोकांसाठी पण इथे एक छान प्रॉपर्टी आहे. ॲक्च्युली सर्व रूम ऑलरेडी फुल आहेत, बुकड आहेत म्हणजे. आणि आम्ही लवकर आलो आहे, 11:30 वाजलेत, थोडं लवकर पोहोचलो आहे. त्यामुळे अजून लोकांचं चेकआउट नाही झालं आहे. तो म्हणाले 15-20 मिनटं द्या, होऊन जाईल. सो चलो, तोपर्यंत आपण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करूया. आता आम्ही नर्सरी साईडला चाललो आहे, जे येतानाच एंट्रन्सलाच लागलेलं. काय तुझ्या हातात दगड? तू काय काश्मीरी झाली, दगड घेऊन फिरते? तुला माहिती आहे काश्मीरी दगड फेकतात. इथे मोकळी जागा आहे. सो आय थिंक इथे वेडिंग वगैरेचं होतं, कारण त्यांनी तिथे असं लिहिलं पण आहे गठबंधन म्हणून. मस्त फुलपाखरू उडतोय. रिथवी पकडायच्या मागे आहे त्याला. रिथवी, तुझ्या हातात येणार का फुलपाखरू? सो आता आपण नर्सरीमध्ये आलो आहे. यांची नर्सरी थोडी एक्सप्लोअर करूया. इथे पण आहे, मागे पण आहे, तिकडे पण आहे. त्यांचं कोणी असेल त्यांच्याकडून थोडी डिटेल विचारू. आणि माझ्या बाबांना असं सर्व आवडतं, त्यामुळे नक्कीली आता त्यांना हे सर्व एक्सपिरियन्स करायला मिळतं आहे. छान. इथे मेथीची शेती केली यांनी, तसं फुल युनिक स्टाईलमध्ये बनवलं आहे. मस्त. बघा, हे पण काहीतरी याच्या आतमध्ये काहीतरी आहे. आपण जसं आंब्यांना वगैरे पेंडा ठेवतो, माहीत नाही नक्की याच्यामध्ये काय आहे. तुम्हाला माहीत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या मागे वरती आहे ना, इथे पाईपलाईन सोडून स्प्रिंकलर्स लावलेत सर्व ठिकाणी. म्हणजे इथे ओव्हरऑल थंडावा मेंटेन करायला असणार, म्हणजे ह्युमिडिटी मेंटेन करायला, पाणी वगैरे. इथे पण आहे, इथे पण आहे. ॲक्च्युली बाबांना जसं प्लेस हवं तसं मिळालं आहे. शार्दूल, संकल्प सर कसं वाटतं आहे कॉमेंटमध्ये सांगा. त्यांच्यासाठी पण आवडीचं खूप आहे. तुम्ही ओळखत असाल माझा मित्र संकल्प खोत, त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे, जाऊन व्हिडिओ बघा. इंस्टाग्रामवर पण आहे. आणि शार्दूल आणि सर मंदार जोशी सर, सो कधी कधी माझ्या व्हिडिओमध्ये असते. इथे गांडूळ खताची शेती म्हणू शकतो. सो इथे गांडूळ खत वगैरे तयार होतं आहे. बाई खरंच मस्त वाटतं, खरंच मस्त. कसले ते झाड? ते ॲक्च्युली इथे बरेचसे असे झाडं आहेत की जे आम्हाला माहीत नाही आहेत. म्हणजे आपण नर्सरीमध्ये जे आपल्या जवळपासचे असते तिथे पण आम्ही नाही बघितले. अशी काही काही व्हरायटी आहेत. म्हणजे माझं कदाचित नॉलेज कमी असेल, बट ओव्हरऑल नाही बघितलेली झाडं पण आहेत तिथे. ॲक्च्युली आमचं डिस्कशन चालू आहे हे रुणवाल. ॲक्च्युली मी डोंबिवलीच्या रुणवालमध्ये राहतो. सो तिथे म्हणजे रुणवाल गार्डन्स नाव आहे, त्यामुळे बरेच मोठमोठे गार्डन्स आहेत आतमध्ये. रस्त्याच्या बाजूबाजूला पण खूपच छान झाडं वगैरे लावली आहे. सो बरीचशी व्हरायटी त्यापैकी बघायला मिळते. लेनाडवरून. अच्छा, मग तुम्ही आता चालताय, म्हणजे आपल्या नर्सरीला मिळते ती हीच असते. आपण ज्या 20-20 रुपयाच्या 10 रुपयाच्या ज्या पिशव्या घेतो आपल्या आजूबाजूच्या नर्सरीमधून, ते इथूनच म्हणजे काइंड ऑफ अशाच ठिकाणावरून माती जाते. इथे ते चालणं चालू आहे आणि पॅक करत असतील थैलीमध्ये. पॅक पण केल्यात का आता की ते लोक करतात? अच्छा, आतमध्ये ठेवल्यात. कुठून येतं बोललात माती? लेणार. कुठे आलं लेणार? अच्छा, पुढे गाव आहे, तिथून आणतात फक्त. इथं बाजूलाच गाव आहे लेणाड म्हणून, तिथूनच आणतात. सो इथलीच माती ही, आणि तिला प्रॉपर त्याच्यात दगडी वगैरे काही राहता कामा नये आणि काही रोप वगैरे. सो ते काढून छाळणी करून ते पुढे पाठवतात. ते बंदिस्त शेळीपाळनसुद्धा आहे. आणि या शेळीपाळनच्या बाजूलाच कोंबडी पाळन पण आहे. ही बघा कोंबडी. हाय. आणि एक कोंबडी बाहेर आली आहे, लपली आहे कोंबडी. पकडावं लागेल कोंबडीला. हाय बाळा. तो बघा कोंबडा बघा कुठे जाऊन लपलाय. सो तुम्ही इथे आले तर तुम्हाला हे सर्व विटनेस करायला मिळेल. आणि गाई वगैरे पण आहेत, तिथे पण आपण जाऊ. इथे कारेटे पडलेत, पण ते इथे कसे पडले शीतल? या झाडावर येतात. दिवाळीला घेऊन जायचे का इथले? हे बघा बरेच पडले तिथे आजूबाजूला खाली वगैरे. हा बघ खाली इथं. इथे हवा मस्त लागते कारण आता आपण हाईटला आहोत. हे बघा इथे मागे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी वगैरेचं ठिकाण आहे. सो इथे शांत येऊन बसू शकता तुम्ही. मस्त हवा वगैरे गार सुटली आहे. आणि सक्सेसफुली आपण चिराटे ढापलेले आहेत इथले. आपली दिवाळीची सोय तर झाली आता.
इथे आपला बाथरूम, इथे आपला डस्टबिन पण आहे आणि इथे मस्त ही रूम, हा बेड. इथे मम्मा बसली आहे सोफ्यावर आणि इथे आई बाबा आहे गॅलरीत बसलेले. व्ह्यू कसा आहे समोर? छान. इथून छान मस्त असा बाहेर व्ह्यू आहे. पृथ्वी आणि बाबा मस्त मजा घेतात व्ह्यूची. 1:30 वाजेपर्यंत आपला लंच रेडी होईल. लंच करूया. आणि रूम टूर तर तुम्हाला ऋत्वीने दिलीच आहे. इथे छान वॉर्डरोब आहे आतमध्ये, एक्स्ट्रा चादर, बेड वगैरे सगळं आहे. इथे असा छान बेड आहे, AC पण आहे आणि टॉयलेटसुद्धा खूप क्लीन आहे. रूम पण मस्त एकदम छान क्लीन आहे. आणि घराबाहेर पण अशी छान हिरवळ आहे. हा बघा, टॉयलेट नीट अँड क्लीन, गिझर वगैरे आहे आणि मस्त छान एकदम सॉर्टेड. जसं आपल्या रूमचं नाव भेंडी आहे तसं या रूमचं नाव पोटॅटो आहे. सो इथे प्रत्येक कॉटेजला वेगवेगळे नावं देण्यात आली आहेत. पोटॅटो, भेंडी, गोबी असं सर्व भाज्यांवरून नावं आहेत इथे कॉटेजेसना. आणि इथून असा वॉकवे पण आहे खाली जाण्यासाठी. खाली टेंट वगैरे कॅम्पिंग वगैरे करू शकतो आपण. प्रॉपर्टी एक्सप्लोरेशन चालू आहे. आपल्या तिकडे लास्टवाला कॉटेज आहे. सो असे आहे तिथे. इथे दुर्बीण पण आहे कारण इथे या झाडावर पक्षी वगैरे खूप मस्त छान आवाज येतात त्यांचा. आणि त्या झाडावर फळं पण आहेत. सो ते खायला येतात वाटतं ते. सो या झाडावरचे पक्षी म्हणा, इथलं लांबचे डोंगर, निसर्ग म्हणा, ते बघण्यासाठी यांनी इथे छान बायनोक्युलर पण दिलेली आहे. मराठीत काय म्हणतात ना? चला मित्रांनो, आता लंच टाईम. सो चलो लेट्स गो. इथे आपली खाली प्रॉपर्टी आहे. आणि हे बघा इथे पपई वगैरे लागलेत. ॲक्च्युली बऱ्याच प्रकारची इथे फुलं वगैरे आहेत, व्हरायटी वेगवेगळी, आणि फळं वगैरे पण आहेत. आणि आय थिंक इथं जेवणातलं भाज्या वगैरे पण मे बी ऑर्गॅनिक असतील कारण इथे यांनी शेती वगैरे सगळंच आहे म्हणजे यांच्याकडे. हा यांचा रेस्टॉरंट एरिया आहे. आपलं जेवण आलं आहे, भाकरी, इथे आपला भात आला आहे, सलाड आला आहे, डाळ आहे, इथे चिकन आहे, इथे पापड वगैरे आलं आहे. ऋत्वी खाण्यासाठी उत्सुक आहे. आणि ऋत्वीचा फेवरेट लिंबू. ऋत्वी लिंबू खूप खाते, माहीत नाही तिला काय आवडतं, पण चांगलं असतं लहान मुलांना. चलो आता मस्त जेवणावर ताव मारूया. मित्रांनो, ट्रस्ट मी, खूपच भारी जेवण आहे, खूपच. ॲक्च्युली मला आणि बाबांना चिकन एवढं आवडत नाही. चिकन आवडतं पण ब्रॉयलर वगैरे आवडत नाही. सो पण इतकं भारी झालं आहे की आम्ही दोघांनी पण बरंच खाल्लं. बाबा पण पीस वगैरे नाही खात, सो बरंच खाल्लं. आणि खूप छान आहे जेवण. तुम्हाला गावठी ऑथेंटिक टेस्ट हवी असेल तर मस्त आहे, किंवा शेती वगैरे. सो आता ॲक्च्युली सीझन नाही आहे की काय मला नाही माहिती. ते म्हणाले की आत्ता नाही आहे, बट आता जेव्हा भाज्या वगैरे लावतील तेव्हा इथल्याच भाज्या असतात इथल्या जेवणामध्ये. आत्ता पण आम्हाला श्रीखंड आलं आहे, इतकं भारी आहे. म्हणजे ऋत्वीला घीची टेस्ट बरोबर कळते. घरी तिला घी पाहिजे असतं प्रत्येक ह्याच्यात. सो खाऊन बोलते घी आहे. आणि मग यांना विचारलं, ते म्हणाले हो इथे यांचीच गोशाळा वगैरे, तिथलंच दूध असतं, तिथेच घी वगैरे बनतो. हा श्रीखंड पण त्याच दुधा वगैरेपासून बनलेला आहे, त्यामुळे खूप भारी आहे. हे बघा माझ्या मागे इथे श्रीखंड आहे. ॲक्च्युली मी टेस्ट नाही केलं आहे, पण मला ऋत्वीवर खूप ट्रस्ट आहे या गोष्टीवर. आई, तुला कसं वाटतंय आता? छान. अरे म्हणजे तू पोटभर खाल्ला, पोटात जागा नाही ठेवायला. एक नंबर क्वालिटी श्रीखंड, एक नंबर क्वालिटी. वाव. मग काय करतेस? आता माझं दुसरी वाटी श्रीखंड खाऊन झालं. सो आता आणखी मला आळस. ऋतू मला तो उचलून घेऊन जाणार आहे. मग तुम्ही आज काय खाल्लात सांगा? मी चिकनचा रस्सा, भाकरी खाल्ली, राईस खाल्ला आणि कोशिंबीर. आणि कोथिंबीर. बाबा
तू काय खाल्लंस? आणि श्रीखंड खाल्लं. बाबा तू काय खाल्लंस? खूप छान होता जेवण. एवढा छान होता की मिळाला भूकच लागली. बाई एवढं जेवण जेवलोय आम्ही आणि त्याच्यानंतर शेवटी स्वीट, त्यामुळे सुस्ती आली आहे. म्हणजे जेवणाची झिंग चढली आहे खाऊन. इथे स्विमिंग पूल पण आहे आणि इथे मागे रेन डान्स वगैरे पण आहे. मागे आपले कॉटेजेस आहेत, कॉटेजेस विला जे पण काही तुम्ही म्हणाल ते. आणि हे बघा इथे शेती होते, इथे पण शेती तयारी चालू आहे यांची. ॲक्च्युली तुम्ही पावसाळ्यात आलात तर तुम्हाला भात शेती वगैरे, पण तुम्ही कोणत्याही वेदरला या, तुम्हाला काही ना काहीतरी वेगवेगळं बघायला मिळेल इथे. आणि इथे आय थिंक काहीतरी असं फंक्शन वगैरे करण्यासाठी बनवलं आहे. सो एक्सप्लोरेशन चालू आहे. जेवलो आहे, लगेच आराम करण्यापेक्षा थोडंसं वॉक करून जरा एक्सप्लोर करूया. हा बघा इथे टेंट पण आहे. हा कॅम्पिंगसाठी देतात का माहीत नाही, पण टेंटर आहे इथे. आता माझ्या मागे आहे मत्स्य शेती. सो इथे मत्स्य शेती चालू आहे. हे बघा माशांना ऑक्सिजन. हे बघा कसं मस्त बनवलं हँगिंग. छोटा ब्लॉगर ट्रेन होतोय. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. तिथंच ब्लॉगिंग चालू आहे काय ते. आता इथे मस्त बाल्कनीमध्ये बसलोय मी. एक भारी आहे, यांनी इथे वरती फॅन लावला, त्यामुळे तसं गरम होत होतं. आता हवा नाही आहे, बट फॅनमुळे सर्वायवल मिळालं आहे छान इथे बसून. आतमध्ये शीतल, रित्वी, आई मस्त AC मध्ये बसल्यात आणि आम्ही इथे व्ह्यू एन्जॉय करत बाबा फोनवर बोलत आहेत आणि इथे बसलो आहे मस्त. आणि इथे टेबल आहे, आतमध्ये पण टेबल आहे. सो तुम्हाला इथे बसून तुम्ही छान काम करू शकता. ॲक्च्युली मी पण आता एक 6-7 वाजून गेले की इथे बसून काम करणार आहे. सो रील वगैरे एडिट करेन. हा बघा आपला माकड स्ट्रगल, बघा पोरीचा स्ट्रगल. आणि अशा प्रकारे माकड आलं आहे आपलं. खूप छान वाटलं. आवडलं तुला हे सर्व? तुला माहिती इथे हवेत चालणारी सायकल आहे, स्विमिंग पूल आहे. रित्वीचा फेवरेट. अजून काय रित्वीचा फेवरेट? ये कुछ नया लाए हैं हमारे बाबा रणछोड़. सो इथे बऱ्याचशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण आहेत. आय थिंक आता कळेलच तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये की इथे काय काय आहे. सो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. इथे आपलं रित्वीची जीभ लपलपाई. चलो डिनर टाईम. आता आपलं छान जेवण इथे सर्व झालंय. वाव. सकाळी जे मत्स्य शेतीचं दाखवलेलं तुम्हाला तिथेच आलं आता मी. हे बघा इथे मस्त बसलोय शीतल आणि मी. जेवण झालेलं, म्हटलं वॉक करूया. तर इथे जे केअरटेकर आहेत ते म्हणाले की तिथे जाऊन छान बसू शकता, मस्त वाटतं तिथे. खरंच इथे